वेलकम टू द एपिसोड 1 फ्रेंच फ्राईज. सो आता आपण चांगले बटाटे घेऊयात अँड नाव आता आपण त्याला पील ऑफ करूयात. तर हे मी खूप फास्ट फॉरवर्ड करून दाखवते टू सेव्ह द टायमिंग. आता बटाटे पील ऑफ करून घेतल्यावर आपण ह्याला प्रॉपरली फ्रेंच फ्राईजसाठी कट करून घेणार आहोत. बेसिकली पहिले 2 साईड्स टॉप बॉटमचे अँड मग त्याला स्लाईस करून फिंगर शेपच्या साईजच्या आपण त्याला एक्झॅक्टली कट करणार आहोत, जसं की आता ते व्हिडिओमध्ये दिसतंय. तर आता हे फिंगर साईज टाईप कट झालेत, बघू शकतात. प्रॉपरली परफेक्ट शेप. तसंच आपण बाकीचे उरलेले बटाटे पण पटपट कट करून घेणार आहोत. आता हे एकदा कट झाले की हे असे दिसतील प्रॉपर फ्रेंच फ्राईजसारखे. आता आपण ह्याला पहिले वॉश करून घेणार आहोत. त्याचं जे स्टार्च असतं ते आपण रिमूव्ह करून घेणार आहोत. बेसिकली इथे मी 2-3 वॉशेस केले अँड आता मी ह्याला पारबॉईल न करता इझी मेथड यूज करते, जे की आहे हे आईस वॉटर. सो बेसिकली मी इथे डायरेक्टली आईस टाकलं आहे. सो जे वॉटर थंड होऊन ते टेम्परेचरमध्ये येईल आणि जेवढं एक्सेस स्टार्च असेल टॉपवरचं ते सगळं काही रिमूव्ह होईल. आता हे मी वॉटर रिमूव्ह केलं आहे अँड आता ह्याला मी एका ड्राय क्लोथनी हे जे फिंगर्स आहेत ते प्रॉपरली ड्राय आऊट करून घेणार आहे. अँड द थिंग इज हे ड्राय आऊट झाले, चांगले ड्राय व्हायला पाहिजे, नाही तर ते मॉइश्चर पकडेल. सो चांगले ड्राय करा, हे मेन टिप आहे. ऑल साईड सर्वीकडून चांगलंपैकी ड्राय करा. हे असे दिसणार. आता फक्त आणि फक्त 2 टेबलस्पूनमध्ये, ते पण छोटे टीस्पून साईजमध्ये आपण हे फ्रेंच फ्राईज बनवतो आहे. सो जसं बघितलं मी फक्त 2 टेबलस्पून ऑइल इथे यूज केलं आहे. आता मी एअर फ्रायमध्ये पार्चमेंट पेपर ठेवला आहे, त्यावर ही रिंग. आता इथे मी पेपर नाही ठेवते, सो जस्ट मी एक हलकं ऑइल हे करते, लावून घेते. आता आपल्याला इथे जास्त क्वांटिटी पण नाही, पण एक नॉर्मल क्वांटिटीमध्ये आपण ह्याला स्प्रेड आऊट करून घेणार आहोत इव्हनली. आणि इथे मी आधी 200 डिग्रीवर त्यांना 15 मिनिटसाठी चांगलं करून घेतलं आहे एअर फ्राय. बघू शकता तुम्ही. आता ह्याचा टेक्स्चर चेंज झाला आहे, हे खूप क्रिस्पी झाले. तुम्ही आता ह्याचा साऊंड ऐका. सो आता इथे मी यूज केला आहे ब्लॅक पेपर, सॉल्ट. हा साऊंड तुम्ही बघू शकतात. आणि ह्याला मी सर्व करते टोमॅटो केचप आणि मेयोचा मिक्स डिप आहे त्याच्यासोबत. सो तुम्हीसुद्धा अशी रेसिपी ट्राय करा. खूप झटपट आणि मस्त बनते, फक्त 2 टेबलस्पून ऑइलमध्ये.